नमस्कार. सागा क्रिएशन्स जीवन कौशल्य विषयक कार्यक्रम सादर करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून द रोड टेकन करिअर पाथ या आजच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत वृषाली कांबळे हिला. वृषाली कांबळे ही IAS चे सगळ्या कसोट्या पार करून पुढच्या महिन्यात IASच्या ट्रेनिंगसाठी मसुरीला चाललेली एक युवती आहे. इतके दिवस एक IAS होणाऱ्या एका ऑफिसरशी भेटणं आणि त्याच्याशी बोलणं हा एक फार मोठा स्वप्न असल्यासारखी गोष्ट आहे. कारण आमच्या लहानपणी आमचे वडील आम्हाला शर्वरी गोखले या IAS ऑफिसरशी सतत भेटवायचे, त्यांना सतत दाखवायचे आणि तेव्हापासून ते एक IAS असण्याचं जे काही आकर्षण आहे ते कायमच होतं. आणि आज वृषालीच्या रूपानं ते आज आकर्षण माझं पूर्ण झालंय असं मला वाटतंय. तर आज आपण वृषालीशी गप्पा मारूया. तिनं तिचा प्रवास, तिनं IAS साठी केलेला अथक प्रयत्न आणि अतिशय लहान वयात, कमी वयात तिनं मिळवलेले जे यश आहे त्याचं काय गमक आहे, त्याच्या मागची त्याच्या मागची तिचे काय कष्ट आहेत हे आपण नक्की जाणून घेऊया. तर वृषाली, तुझं सागा क्रिएशन्स द रोड टेकन करिअर पाथमध्ये स्वागत. आज खरंच तुझा अभिमान आहे. अतिशय लहान वयात तू हे यश मिळवलंयस. तर आपण सुरुवात करूया तुझ्या घरच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे घरी तुझ्या कोण कोण असतं, तुझे आई वडील काय करतात आणि त्यांची तुझ्या एकूणच या वाटचालीत कशी मदत झाली? फर्स्टली द रोड टेकन आणि सागा क्रिएशन्सला खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि माझे वडील हे प्रॉपर्टी कन्सल्टंट आहेत, माझी आई हाऊसवाईफ आहे आणि मला एक लहान बहीण आहे जी सध्या ग्रॅज्युएशन करत आहे. आणि तुझं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण लहानपणापासून नवी मुंबईमध्ये झालेलं आहे, नेरूळ इथे. 10वी पर्यंत मी सेंट ऑगस्टिन हायस्कूल नेरूळ इथे होती. त्यानंतर मी 11वी 12वीला कॉमर्स घेतलं, तेव्हा SIS ज्युनियर कॉलेजमध्ये. अँड लेटर ऑन मी आर्ट्सला शिफ्ट झाली आणि मी सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईला जे आहे विटीला, तिकडे मी माझं ग्रॅज्युएशन केलंय पॉलिटिकल सायन्समध्ये. आणि तुला 10वीला किती मार्क होते? 10वीला मला 89%, 89.6. तरी तू तुझं ध्येय हे पहिल्यापासूनच ठरवलेलंस तू की तुला IAS करायचंय किंवा UPSCच्या परीक्षा द्यायच्यात, हे ठरवलेलंस तू? हो, म्हणजे बॅक ऑफ दी माइंड हे लहानपणापासून होतं. म्हणजे एक 7th-8th स्टँडर्ड पासून की मला UPSC करायचं, IAS ऑफिसर वगैरे बनायचं आहे. बट ऍक्च्युअल डिसिजन मी आफ्टर 12th घेतला आणि तेव्हा मग मी कॉमर्समधून आर्ट्सला शिफ्ट झाले. ओके. पण हा निर्णय तुझा 7वी-8वी पासून तुला जो वाटत होता की आपल्याला UPSC करायचंय आणि UPSC म्हणजे काय, तर तू हा निर्णय कसा घेतलास आणि या संदर्भातली माहिती कशी मिळवलीस? ओके. सो ह्याचं असं आहे की माझे जे आजोबा आहेत ते DYSP आहेत कर्नाटक स्टेटमध्ये. सो त्यांच्यामुळे आम्हाला स्टेट सर्व्हिसेसबद्दल किंवा सेंट्रल हे जे सर्व्हिसेस असतात UPSC अँड MPSC वगैरे ह्यांच्याबद्दल आम्हाला माहिती भेटलेली होती. मग जेव्हा मी ते त्यांना बघायची तर मला एक आकर्षण फील व्हायचं की हे काय, फक्त आपण स्वतःसाठी या फील्डमध्ये काम नाही करत, बट आपण ह्याच्या थ्रू आपण सोसायटीला पण काहीतरी देऊ शकतो. सो ही फिलिंग मला खूप आवडायची. त्यामुळे मी डिसाईड केलं की मला UPSCच करायचं आहे म्हणून. सो मेन रिझन वॉज दॅट. म्हणजे त्यांच्याकडून तुला माहिती मिळायची का UPSC म्हणजे काय, त्या परीक्षा कशा असतात? येस, त्यांच्याकडून आणि माझ्या आई वडिलांकडून. त्यांनी पण खूप मला गोष्टी सांगितल्या या फील्ड बद्दल. आणि त्यांनी तुला लहानपणापासून ते रुजवलं म्हणजे? येस येस येस. आणि 10वी सगळे तुझे मित्रमैत्रिणी सायन्सला गेले असतील ना? सगळे नाही, बट मोस्टली सायन्स आणि कॉमर्स हेच. आर्ट्सला खूप कमी होते. आणि पण तू मात्र 12वी नंतर आर्ट्स चूज केलंस. तर तेव्हा तुझा निर्णय तू घेतलास तो 12वी नंतर आर्ट्स करण्याचा किंवा मग UPSCचा अभ्यास करायचा? हो, तो माझा स्वतंत्र निर्णय होता. मला 12वी नंतर असं वाटलं की UPSC इज वेअर आय हॅव माय कॉलिंग आणि म्हणून मग मी आर्ट्सला गेली. आर्ट्सला जाण्यामागचा रिझन पण होता की मी ऐकलेलं की आर्ट्स घेतलं की UPSC आपल्याला जरा बेटर पडतं आणि मला पॉलिटिकल सायन्समध्ये खूप आवड पण होती लहानपणापासून. तर मग आय थॉट की हे खूप चांगलं ऑप्शन आहे, माझी आवड पण आहे आणि इट इज हेल्पफुल फॉर माय करिअर ॲज वेल. सो मी आर्ट्सला शिफ्ट झाली. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये तू कशाचा अभ्यास केलास म्हणजे तुझ्या ग्रॅज्युएशन मध्ये? ओके.
सो माझ्या ग्रॅज्युएशनला आम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये 6 टॉपिक्स होते. फ्यू ऑफ देम वर इंटरनॅशनल रिलेशन्स, त्यानंतर आपलं इंडियन गव्हर्नन्स पॉलिटी, महाराष्ट्राचं स्टेटचं गव्हर्नन्स वगैरे असे काही टॉपिक्स होते. अपार्ट फ्रॉम दॅट इंटरनॅशनल बॉडीज जे असतात त्यांचा म्हणजे UN वगैरे वर्ल्ड बँक एक्सेट्रा. आणि कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास होता. हो, कॉन्स्टिट्यूशनचा होता. ओके. आणि मग त्याचा फायदा तुझ्या UPSCत झाला तुला? डेफिनेटली फायदा झाला. जेव्हा मी ऑप्शनल घेतलं तर मी ऑप्शनलसाठी कोचिंग लावली नव्हती. तर मग ते कोचिंग न लावण्याच्या मागचं कारण हेच होतं की ग्रॅज्युएशनच्या त्या 3 वर्षामध्ये माझा चांगल्या प्रकाराने अभ्यास झालेला होता डिटेलमध्ये. सो दॅट हेल्प्ड मी वाईल प्रिपेअरिंग फॉर दी ऑप्शनल फॉर UPSC. आणि कॉलेज तुझं झेंट झेवियर्स, तर तिथं पूर्णपणे इंग्लिश मिडियम होतं का मराठी मिडियम होतं? नाही, पूर्णपणे इंग्लिश मीडियम आहे. तिथे बोलतात पण इंग्लिशमध्येच. सो खूप हेल्पफुल राहिलं ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आणि तुझं इंग्लिशवरची कमांड ही कॉलेजमध्ये गेल्यामुळे झाली की ती अगोदरच तुला म्हणजे त्याची फ्लुएन्सी होती इंग्लिशच्या संदर्भात? तुझा अनुभव काय आहे? पहिले एवढी फ्लुएन्सी नव्हती, कारण की स्कूल आणि 12th स्टँडर्ड पर्यंत मी जरी कॉलेज इंग्लिश असले, कॉन्व्हेंट असले, तरी पण तिकडे इंग्लिश बोललं नाही जायचं. मोस्टली मुलं हिंदीमध्ये मराठीमध्येच बोलतात. बट झेवियर्समध्ये इट वॉज कंपल्सरी की आपण इंग्लिशमध्येच बोलावं. मग त्यामुळे माझी इंग्लिशवरची कमांड अजून चांगली झाली आणि फ्लुएन्सी आली. ओके. आणि तुझं कॉलेजचं वातावरण कसं होतं? म्हणजे कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज कशा होत्या किंवा तुमचे क्लासेस कसे चालायचे याबद्दल जरा जास्त सविस्तर सांग. ओके. सो आमच्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्स प्लस एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज दोन्हीला पण इक्वली इम्पॉर्टन्स दिला जायचा. सो जेव्हा मी फर्स्ट इयरला होती आमचे लेक्चर्स तर असायचेच, पण त्यासोबत आम्हाला कंपल्सरीली सोशल वर्क करायला लावायचे. सो आम्हाला एका NGO सोबत, ऑर्फनेज सोबत अटॅच व्हायला लागायचं, सो दॅट आम्ही तिथे जाऊन काहीतरी सोशल वर्क करू शकतो. जसं मी एका ऑर्फनेजमध्ये 6 महिने काम केलेलं आहे. म्हणजे काम काय होतं? तिथे लहान मुलं असतात ऑर्फनेजमध्ये, त्यांना मी शिकवायला जायची. हा. आणि ती केवढी होती मुलं? तिथे ऑर्फनेज म्हटलं की सगळे येतात वेगवेगळ्या वयाचे. मग त्यांना काय शिकवायचं? बेसिक त्यांना जे स्कूलमध्ये शिकवतात ते त्यांचा अभ्यास परत रिव्हिजन वगैरे करून घ्यायचं. येस, काइंड ऑफ ट्युशन असं. पण मग त्याचा फायदा तुला कसा झाला? म्हणजे त्याचा अभ्यासाशी कसं काय तू हे केलंस? त्याचं अभ्यासाशी एक्झॅक्टली मी नाही बोलणार, बट लाईफमध्ये मला त्यामधून भरपूर काही शिकायला भेटला. मला एक वेगळं जग बघायला भेटलं बिकॉज मी ते ऑर्फनेजमध्ये गेली. अँड त्याच्यामुळे ते एक आय ओपनिंग एक्सपिरियन्स होते. म्हणजे ऍज आय मेन्शन बिफोर की मला काहीतरी सोसायटीसाठी करायचंय, मग त्याच्यामुळे मला एक चान्स भेटला की ऍक्च्युली सर्व्हिसमध्ये जाण्याच्या आधी मी एकदा एक वेगळं रूप पाहू शकते समाजात काय काय चालतंय. येस. सो ते खूप चांगला एक्सपिरियन्स होता. हे सगळं सोडून आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल्स पण होतात, तर मग त्या फेस्टिवल्समध्ये पण आम्हाला कंपल्सरीली वगैरे पार्ट घ्यावा लागायचा. कॉन्फरन्सेस होतात. सो ओव्हरऑल अशी खूप चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते तिथे, बिकॉज तुम्ही एका पर्टिक्युलर एरियामध्ये स्टिक नाही राहत, बट तुमचा खूप वाईडर बेस असतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात. ओके. आणि मग कोणकोणते तुला कार्यक्रम आठवतात? काय काय कशात भाग घेतलेला साधारण? येस, आमच्या कॉलेजचा एक फेस्ट असतो, खूप फेमस आहे, मल्हार फेस्ट. मी त्याच्यामध्ये भाग घेतलेलं. आणि मल्हार काय असतो? मल्हार हे इंटर कॉलेजिएट फेस्टिवल असतं. येस, मग त्यामध्ये वेगवेगळ्या फील्ड्स मधले कॉम्पिटिशन असतात. लिटरेचर म्हणा, परफॉर्मिंग आर्ट्स एक्सेट्रा. आणि कॉन्फरन्सेस ठेवले जातात ज्यामध्ये काही मोठ्या सक्सेसफुल व्यक्तींना बोलावलं जातं, त्यांच्यासोबत डिस्कशन्स असतात. असं असतं. आणि ते सगळे कार्यक्रम तू अटेंड करायचीस? हा, जेवढे म्हणजे ज्यामध्ये मला इंटरेस्ट असायचे ते सगळे कार्यक्रम मी अटेंड केले. तुला आठवणारा एखादा कार्यक्रम मोठा, म्हणजे की जेणेकरून तुला तुझ्या एकूणच आत्ताची जी तुझी वाटचाल आहे, एक IAS म्हणून तू आता उभी आहेस, तर त्याचा कसा फायदा झाला? एखाद्या कार्यक्रम आठवते तुला? असा मी एक कॉन्फरन्स अटेंड केलेला कॉलेजमध्ये असताना, जो इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये इंडिया आणि चायनामधले जे रिलेशन्स आहे त्याच्यावरती बेस्ड होता. आणि त्यामध्ये मला आठवतंय नेव्हल ऑफिसर एक आलेले आणि जे थिंक टँक्समध्ये वगैरे असतात रिसर्च करणारे ऑफिसर्स ते आलेले. मग त्यांचं ऐकून मला खूप काही नवीन गोष्टी कळून आलेल्या, जे नंतर मी जेव्हा प्रिपेअर करत होती तेव्हा मला आठवलं की हा, हे असं ऐकलेलं, हे असं होतं. सो दॅट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज नेहमीच तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत करतात, हे नक्की तुझ्याकडून लक्षात येत आहे. मग एक्स्ट्रा करिक्युलर बरोबर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बरोबर, वर्गामध्ये अटेंड करणं, वर्गामध्ये उपस्थित राहणं, टीचर्सचं जे लेक्चर्स चालू आहेत किंवा त्यांचं जे शिकवणं आहे ते सगळं लक्षपूर्वक ऐकणं, तर हे तू कसं केलंस? म्हणजे
करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर. आता एक्स्ट्रा करिक्युलर आपल्याला कळलं, पण तू वर्गात कशी असायचीस किंवा तुझं एकूण अभ्यासाचं हे कसं होतं, सुरुवात कशी केलीस तू, म्हणजे FY पासूनच काय काय केलंस? ओके. सो असं सांगायला गेलं तर वर्गात मी कंपल्सरीली लेक्चर्स अटेंड करायची, बिकॉज मला आवड होती त्या सब्जेक्टची. सो मग मला लेक्चर्स अटेंड करायला आवडायचं, काहीतरी रोज नवीन शिकायला भेटतंय आणि टॉपिक्स पण खूप इंटरेस्टिंग होते. मला आठवतंय आमचं पहिला सेमिस्टर होता तेव्हा आम्हाला स्वतःहून आपल्याला टॉपिक सिलेक्ट करायचे असतात. तर मग तसं मी डोकलामचा इश्यू घेतलेला आणि मग आपण असं काहीतरी स्वतःच्या आवडीने करतो, मग त्यावरती डिटेल रिसर्च, मला हे सगळ्या गोष्टी भरपूर आवडायचे. आणि त्याचा रिसर्च म्हणून तू काय काय केलेलं मग डोकलामवर? न्यूजपेपर आर्टिकल्स वाचलेले, त्यामुळे माझं न्यूजपेपर रिडिंग पण आवडायला लागलं मला. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ऑनलाईन आपण वेबसाईट्स वरती रिसर्च पेपर्स वगैरे असतात ते सगळे रेफर केलेले. त्याच्यावर तू पेपर लिहिलेला? हा, पेपर लिहिलेला. मग त्याचं प्रेझेंटेशन होतं? हा, म्हणजे आपल्याला एक एसे काइंड ऑफ लिहून सबमिट करायचा होता तिकडे, असं. पण तो केला असतो. म्हणजे तिथंच तुझ्या अभ्यासाची सुरुवात झाली होती UPSCच्या? तसं पण बोलू शकतो. येस. अपार्ट फ्रॉम दॅट मला अजून एक आठवतंय, 3rd इयरला असताना आम्हाला डिझर्टेशन सबमिट करायचा असतो. तर तसं मी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, IPR राईट्स जे, मग त्यामध्ये GI टॅग येतो, जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग. तसं मी कोल्हापुरी चप्पलवर, माझं गाव कोल्हापूर आहे, सो मी कोल्हापुरी चप्पलला GI टॅग का भेटला त्याची पूर्ण हिस्ट्री ती पण काढलेली. मग तेव्हा मी ऍक्च्युली फील्ड स्टडी केलेला गावी जाऊन. म्हणजे कोल्हापुरी चप्पल ही आपण कोल्हापूरच्या नावाने फेमस आहे म्हणून ऐकतो, बट कर्नाटकमध्ये पण ती बनते. सो मी सगळीकडे, येस, मग सगळीकडे जाऊन रिसर्च वगैरे केलेलं. सो खूप एक एनलाइटनिंग एक्सपिरियन्स राहिलाय माझा कॉलेजमधला तसं ओव्हरऑल. मला हेच म्हणायचंय की मला असं वाटतं की तुझ्याकडून हे विद्यार्थ्यांनी शिकावं की करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, वर्गात उपस्थित राहणं, वर्गातले जे काही टास्क आहेत ते सगळे वेळेवर करणं आणि ते मनापासून करणं, हे केलं तर नक्कीच फायदा होतो. नक्की. आपण आता तुझ्या IASच्या अभ्यासाकडे वळूया. IASचा अभ्यास साधारणपणे तू केव्हा, FY ला असतानाच तू ठरवलेलंस की आपल्याला UPSCच द्यायची आहे, दुसरं काही करायचं नाही? नक्की? हा, माझा काही प्लॅन बी नव्हता. आणि मग तेव्हापासून तू अभ्यास सुरू केलास? नाही, मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास चालू केला. हा, पहिले 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे मी काही अभ्यास नाही केला, कारण की माझं असा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की आपण कॉलेज लाईफ पण एकदाच येते, आपण ती पण एन्जॉय केली पाहिजे, की एवढं पण जास्त हे नाही. जसं मी बोललं, मी एक्स्ट्रा करिक्युलर्स पण करायची, सो मी इक्वली बॅलन्स करायला ट्राय केलं. म्हणजे तू त्यानंतर तू ब्रेक घेतलास? हा, ग्रॅज्युएशनच्या नंतर मी प्रिपरेशन चालू केलं. मग ते कसं केलं, सुरुवात कशी केलीस त्याची? ओके. सो 2020 मध्ये मी ग्रॅज्युएट झाली आणि त्यानंतर मग लॉकडाऊन होता, तेव्हा कोविड होतं. सो मी विचार केलेला मी कोचिंग वगैरे लावेन दिल्लीची कुठली तरी, बट सगळे क्लासेस बंद झालेले. सो मग तेव्हा मी युट्यूब वरती वगैरे बघून असं बेसिक चालू केलं, एक रफ आयडिया काढली की कुठले पुस्तकं वाचायचे. मग हळूहळू प्रिपरेशन चालू केलं सुरुवातीला. नंतर मग फर्स्ट अटेम्प्ट झाल्यावर मला रिअलाइज झालं की असं स्वतःहून घरात बसून होत नाही आहे. हा, मग मी जरा सर्कल जरा मोठा केला, फ्रेंड्सला वगैरे. म्हणजे काय केलं? म्हणजे मी अजून मुलं जे आहेत UPSC करतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, माहिती काढली, कारण की लास्ट इयर कोविडमध्ये घरी बसून काहीच माहिती भेटली नव्हती मला, आणि मधल्या काळात पण जरा संपर्क कमी झाला. मग गायडन्स प्रॉपर माझ्याकडे नव्हता की ऍक्च्युली अभ्यास करायचा कसा आहे. सो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर क्लिअर झालाच नाही. मग सेकंड अटेम्प्ट मध्ये जराशी आयडिया आली मला, तेव्हा अटेम्प्ट दिला पण तेव्हा पण नाही झालं. मग सेकंड अटेम्प्ट नंतर मला बार्टी आहे पुण्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तिकडून स्कॉलरशिप भेटली रेसिडेन्शियल कोचिंगची. तर मग त्याच्या थ्रू मी दिल्लीला गेली. मग तिथे गेल्यावर तिकडचा तो ऍटमॉस्फिअर, कॉम्पिटेटिव्हनेस, मग तेव्हा मला कळालं की ऍक्च्युअली UPSCचा प्रिपरेशन कसा करायचा असतो. हा, मग तिकडे तो गायडन्स भेटला अँड देन टुडे आय एम हिअर. मग तू क्लासमध्ये तिथे जायचीस का? हो, तिथे श्रीराम्स IAS म्हणून क्लासेस तिकडे मी एनरोल्ड होती. हा, आणि मग तिथं पण अभ्यास केला क्लासमध्ये? हा, तिथे आता बिकॉज 2 वर्षामध्ये मला एक रफ आयडिया आलेला, माझा अभ्यास बेसिक झालेला होता. सो तिथे जाऊन मी जास्त वेळ लायब्ररीमध्ये स्पेंड करायची रादर दॅन क्लासेस. असं. आणि लायब्ररीमध्ये तुझं फक्त वाचन असायचं? म्हणजे वाचनच करायचीस तू नुसती? हा, वाचन. पण वाचताना कशी वाचायचीस पुस्तकं? म्हणजे आमचे एक स्टँडर्ड बुक्स असतात, जसं पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत सगळे वाचतो. मग ते वाचताना फर्स्ट रिडिंग माझी मी प्लेन रिडिंग ठेवायची, बिकॉज फर्स्ट रिडिंग मध्ये आपल्याला सगळं काही समजून येत नाही. त्यानंतर जेव्हा मी सेकंड टाइम ती बुक वाचणार तेव्हा मी
पेन्सिलनी वगैरे हायलाईट करायची, जे मला इम्पॉर्टंट वाटतात ते पॉइंट्स असं. मग एव्हरी रिडिंगला मी काय करायची, वेगवेगळ्या रंगाचा पेन किंवा हायलायटर वापरायची, सो दॅट जे अजून वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे, आपल्याला लक्षात राहिलंच पाहिजे, त्याला हायलाईट करून ठेवणार, स्टार बनवणार असं. सो दॅट नेक्स्ट टाइम वेन आय रीड मला माहितीये की ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ह्याला नक्की वाचायचं आहे असं. आणि मग ती साधारण केवढी पुस्तकं आहेत? मोठी असतात ना पुस्तकं, व्हॉल्यूम मोठा असेल त्याचा? मोठा असतो. पण मग किती वेळ लागायचा तुला ते एक वाचायला? डिपेंड करतं ते. जर आपण पॉलिटीचंच बघितलं तर ती बुक जरा खूपच मोठी आहे, मग ती पहिल्या रिडिंग मध्ये मला अराउंड 15 to 20 days लागलेले वाचायला. आणि साधारण तू किती वेळ घालवायचीस लायब्ररीत? लायब्ररीत मी सकाळी जे जायची 7 वाजता ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असायची. मध्ये ब्रेक्स असायचे, जरा जेवणाचा ब्रेक, चहाचा वगैरे असं. पण कंटिन्युअस लायब्ररीतच, मी रूमवर नाही जायची एकदा लायब्ररीत गेली की असं. आणि अशा पद्धतीनं तू तुझ्या पुस्तकांचं वाचन केलंस? हो. बरं, बिफोर दॅट मला खरं तर मगाशीच विचारायचं होतं तुला, IASच्या स्टेप्स काय काय असतात, म्हणजे किंवा कुठल्याही UPSCच्या स्टेप्स काय काय असतात? ओके. सो UPSCच्या एक्झाममध्ये 3 स्टेप्स आहेत सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये. पहिली असते प्रिलियम्स. प्रिलियम्समध्ये 2 पेपर असतात. फर्स्ट असतो GS आणि नेक्स्ट असतं CSAT. GS म्हणजे जनरल स्टडीज. ओके. मग त्याच्यामध्ये जनरल स्टडीज मध्ये वेगवेगळे टॉपिक्स येतात, पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जॉग्राफी एक्सेट्रा. आणि CSATच्या पेपरमध्ये फक्त मॅथ्स आणि इंग्लिश असतं असं आहे. ते आपल्याला क्वालिफाईंग पेपर असतो. त्यात 33% भेटले म्हणजे 66 मार्क्स आउट ऑफ 200 तर आपला GSचा पेपर चेक होतो. मग GSच्या पेपरमध्ये आपला कट ऑफ डिसाईड होतो. जर आपण कट ऑफ क्रॉस करत आहोत तर आपण मेन्ससाठी क्वालिफाय होतो. सो मी आता हा जो प्रिलियमचा पेपर असतो तो अराउंड 14 to 15 लाख स्टुडंट्स एव्हरी इयर देतात. म्हणजे प्रिलियमचा पहिला म्हणजे साधारण 14-15 लाख विद्यार्थी एव्हरी इयर पेपर देतात भारतभरातून. मग आता तो क्वालिफाय, आता आमच्या वेळेस क्वालिफाय तो केला अराउंड 13 to 14,000 मुलांनी प्रिलिमचा. फक्त प्रिलियम. 15 ते 16 लाख पैकी 13 ते 14,000 प्रिलिम मधले क्वालिफाय झाले. साधारण दरवर्षी तसंच असेल ना? तसंच असतं. मग मेन्सचा पेपर येतो. मेन्समध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह असतं, जसं प्रिलियम्स MCQ होता, हा डिस्क्रिप्टिव्ह असतो. सो ह्याच्यामध्ये पहिले तर लँग्वेजेसचे पेपर असतात, एक इंग्लिश कंपल्सरी आणि दुसरं एक रिजनल लँग्वेज घेऊ शकता जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन्ड आहेत 8th शेड्यूलमध्ये. त्यातला कुठला पण एक लँग्वेज तुम्ही घेऊ शकता. तू कुठली घेतलेली? मी मराठी घेतलेला. आणि हे झाल्यावरती ऑप्शनलचे आपले 2 पेपर असतात. आता माझं ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता, तर त्याचे 2 पेपर असतात. अपार्ट फ्रॉम दॅट GS1 मध्ये हिस्ट्री येतं, वर्ल्ड हिस्ट्री, मिडिवल, एन्शियंट, मॉडर्न सगळं. जॉग्राफी पण वर्ल्ड जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी. हा प्रिलियम नंतरचा, प्रिलियम GS1चा पेपर आहे हा. मग GS2च्या पेपरमध्ये पॉलिटी, इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, सोसायटी वगैरे, सोशल इश्यूज असे विषय येतात, इंटरनॅशनल रिलेशन्स. आणि हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह. मग GS3च्या पेपरमध्ये असतं इकॉनॉमिक्स, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, सायन्स, एन्व्हायरमेंट. अँड देन GS4चा पेपर असतो एथिक्स, म्हणजे एका सिव्हिल सर्व्हंट मध्ये कुठले व्हॅल्यूज पाहिजे, त्याचे एथिक्स कसे पाहिजे, त्याच्यावरती तो पेपर असतो. सो त्याचे 2 पार्ट असतात. एक तर आपला एथिक्स वरती असतो प्रॉपर आणि एक केस स्टडी असतं. मग सपोज तुम्ही IAS ऑफिसर आहात आणि अशी सिच्युएशन येते, तर तुम्ही कसे रिॲक्ट कराल, काय ऑप्शन्स असेल, असं. हा केस स्टडीचा पेपर असतो आणि एक एसेचा पेपर. सो असे टोटल 9 पेपर असतात. आणि ते मेन्स मध्ये हे सगळे आणि ती किती दिवस चालते परीक्षा ही 9 पेपरची? सो पहिले 3 दिवस फ्रायडे, सॅटर्डे, संडे कंटिन्यू GS 1, 2, 3, 4 आणि एसे असतं. पहिल्या दिवशी एसे, नेक्स्ट डे 1 and 2, मग त्याच्या नेक्स्ट डे 3 and 4. मग मध्ये परत एक 5 दिवसांचा गॅप येतो. त्यानंतर सॅटर्डे संडेला लँग्वेजेस, म्हणजे पुढच्या आठवड्यात सॅटर्डे संडेला लँग्वेजेस आणि नेक्स्ट सॅटर्डेला लँग्वेजेस, संडेला ऑप्शनल 2 पेपर असं. म्हणजे साधारणपणे 8 दिवसात ही परीक्षा कंडक्ट होते. 5 दिवस पहिले 3 नंतर 2, पण मध्ये 5 दिवसांचा ब्रेक गॅप आहे. म्हणजे तुम्हाला एवढी तयारी पाहिजे की, आणि जे डिस्क्रिप्टिव्ह आहे सगळं डिस्क्रिप्टिव्ह. साधारण एका प्रश्नाचं उत्तर समजा मी असं ठरवलं की किती लिहावं लागतं? सो 10 मार्काचे प्रश्न असतात आणि 20 मार्काचे. 10 मार्काच्या प्रश्नांना 2 पेजेस दिले जातात, म्हणजे त्यामध्येच असाइन्ड असतं. येस. आणि 15 मार्काच्या पेपर क्वेश्चनला 3 पेजेस असतात. आणि ते मग पण यातून तुला काय वाटतंय, हे पेजेस का दिले असतील?
म्हणजे तुम्ही कसं तुमचे जे मत आहेत, आता आपल्याला बोलायला भरपूर काय असतं, बट आपण ते कसं कमीत कमी शब्दांमध्ये मांडू शकतो हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. यू शुड बी प्रिसाइज. येस, प्रिसाइज आणि टू द पॉइंट. येस. त्यासाठीच ते पेजेस असतात. पण मग याची प्रॅक्टिस कशी केलीस तू? म्हणजे कारण ही लिहिण्याची पण प्रॅक्टिस पाहिजे ना, पेपर लिहिणं. एक्झॅक्टली. आणि शिवाय तो त्या फॉर्मॅटमध्ये बसला पाहिजे. मग याची प्रॅक्टिस केलीस तू? हो, तर ह्याच्यासाठी मी काय करायची, मेन्सच्या आधी एव्हरीडे आन्सर रायटिंग करायची. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, पहिले जे युपीएससीने विचारले ते क्वेश्चन्स वरती मी आन्सर रायटिंग करून माझी स्पीड वाढवली. स्पीड तशी पहिल्यापासून चांगली होती, कारण की लहानपणापासून मला लिहिण्याची सवय, मी नोट्स लिहून वगैरे काढायची, तर स्पीड त्यामुळे चांगली होती. बट मी अजून इम्प्रूव्ह करायला एव्हरीडे आन्सर रायटिंग करायची आणि कंटेंट वरती जास्त फोकस दिला. म्हणजे आता मी कुठला पण पॉईंट लिहिते तर त्या पॉईंटला अटॅच्ड एक एक्झाम्पल जे त्याला व्हॅलिडेट करेल, असे एक्झाम्पल्स मी प्रत्येक पॉईंटसाठी तयार ठेवलेले. आणि ते एक्झाम्पल्स तू पुस्तकातनं काढायचीस की न्यूजपेपर आणि हे असं काही असायचं? सो पुस्तकांमध्ये तर असतातच एक्झाम्पल्स, पण ते सोडून मॅगझिन्स येतात, मंथली मॅगझिन्स. मग त्याच्यामध्ये कुठले आहेत साधारण? तू कुठले रेफर केलेस? मी विजन IAS म्हणून क्लासेस आहेत, त्यांचे मॅगझिन येतात, मेन्स 365, PT 365. मग त्यात करंट एक्झाम्पल्स असतात की या वर्षात ह्याच्याशी रिलेटेड असं काही घडलं आहे. मग ते पॉइंट्स मी एक्झाम्पल्स त्यातून काढून घ्यायचे आणि मग त्याप्रमाणे तो पेपर लिहिला असतो. आणि मेन्स तू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालीस? येस, मेन्सचा माझा पहिला अटेम्प्ट होता. पहिलाच अटेम्प्ट. आणि त्यात तू क्लिअर झालीस? येस. आणि त्याच्यात क्वालिफाय किती होतात मेन्स मध्ये? मेन्स मधून अराउंड 3000 क्वालिफाय होतात. म्हणजे 12-13 प्रिलिम मधून होतात, 12-13,000. आणि त्यातले हे साधारणपणे 3,000 सिलेक्ट होतात. आणि तुमच्या वेळेला पोस्ट किती होत्या तू जेव्हा क्वालिफाय झालीस तेव्हा? 1016. म्हणजे मग 3,000 मधून परत त्याची चाळणी 1016 पर्यंत. मग ते काय असतं? 3,000 ते 1016चा प्रवास. ओके. सो तो असो इंटरव्ह्यूचा प्रवास. तर इंटरव्ह्यू आमचा आणि 2 मिनिटं मी तुला डिस्टर्ब करते. 3,000 लोकांचे इंटरव्ह्यू होतात? हो. बरं, आता सांग. तर मग ह्याच्यामध्ये कसं, ते इंटरव्ह्यूज जानेवारी टू एप्रिल ह्या 4 महिन्यांच्या ड्युरेशन मध्ये होतात. आणि कुठे दिल्लीला होतात? दिल्लीला UPSC भवन आहे, तिकडेच होतात सगळ्यांचे इंटरव्ह्यू, ऑल ओव्हर इंडिया मधल्या मुलांचे. आणि इंटरव्ह्यूच्या आधी आम्हाला फॉर्म सबमिट करायला लागतो, जो डॅफ असतो, डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म. तर मग एक फॉर्म आम्ही मेन्सच्या आधी सबमिट करतो, डॅफ 1, आणि एक इंटरव्ह्यूच्या नंतर डॅफ 2. मग हे 2 फॉर्म्स मध्ये आम्ही आमची सगळी इन्फॉर्मेशन घालतो, आमचे हॉबीज काय आहेत, अकॅडमिकली आम्ही काय काय केलंय, स्पोर्ट्स मध्ये कुठे कुठे काय ऍक्टिव्ह आहे, एव्हरीथिंग. तर मग त्या फॉर्मच्या बेसिसवर आमचा इंटरव्ह्यू. अकॅडमिकली काय केलंय, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे? ग्रॅज्युएशन अपार्ट फ्रॉम दॅट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जे मी कॉलेजमध्ये केलेले त्यांचा मला इथे उपयोग झाला. आणि त्याची पण लिस्ट द्यायची? येस, लिस्ट द्यायचं. येस. फेस्टिवल्स कुठले केले, काय तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय होती वगैरे, स्पोर्ट्स मध्ये तुम्ही काय काय स्पोर्ट्स केलेला आहे जर असेल तर, हॉबीज काय आहेत तुमचे, मग तुमचा बर्थ टाउन वगैरे सगळं काही एकदम डिटेल, पर्सनल इन्फॉर्मेशन, एव्हरीथिंग. येस. तर मग हा एक अराउंड 16 पेजेसचा फॉर्म असतो, त्या फॉर्मच्या बेसिसवर आमचा इंटरव्ह्यू घेतला जातो, असं असतं. आणि इंटरव्ह्यू मध्ये बरं, आता मला एक सांग, इंटरव्ह्यू कसा झाला तुझा? ओके. ती सगळे डिटेल सांग. छान नाही, पण त्याच्या प्रोसेस काय होत्या, त्याच्या स्टेप्स काय होत्या, तू त्याचं प्रिपरेशन कसं केलंस? ओके. सो इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन मध्ये फर्स्ट स्टेप हे असतं की आपण आपला डॅफला प्रॉपरली प्रिपेअर केला पाहिजे. आता डॅफचं त्याचं काही मार्गदर्शन असतं वेगळं? असतं. नाही, क्लासेसमध्ये घेतात. ते करून घेतात. आता डॅफचं प्रिपरेशन कसं करायचं, सपोज माझं नाव आहे वृषाली, तर वृषालीवरून काय प्रश्न तयार होतील की वृषाली या नावाचा अर्थ काय आहे, तर वृषाली म्हणजे असतं सक्सेस. मग सक्सेस वरून त्यांनी पुढचा प्रश्न काय विचारू शकतात की सपोज डू यू थिंक इंडिया इज सक्सेसफुल इनफ, अँड वाय डू यू थिंक सो. मग त्याच्यावरती आन्सर प्रिपेअर करणं, म्हणजे वृषालीवरून ते इंडियाच्या लेवलवर गेले, असे वेगवेगळे. तर वृषाली हे महाभारत मध्ये पण नाव फेमस आहे, कर्णाच्या बायकोचं नाव होतं म्हणून. मग महाभारतवाला अँगल, मग एव्हरी अँगलनी आपण असं 3 लेवलचे क्वेश्चन्स प्रिपेअर करतो प्रत्येक कीवर्डवर आपल्या डॅफ मधल्या, असं आपण डॅफ प्रिपेअर करतो. आणि ते सोडून आपण न्यूजपेपर रेग्युलरली वाचलं पाहिजे, बिकॉज करंट अफेअर्स वर पण प्रश्न विचारले जातात त्याच इंटरव्ह्यू मध्ये. सो मी न्यूजपेपर डेली वाचायची, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस. आणि एक फायनान्शियल. आणि जेव्हा तू हे न्यूजपेपर वाचायचीस त्याच्या नोट्स घ्यायचीस? नाही, मी नोट्स घ्यायची नाही. पण मग त्याचं समजा ते कसं तू कशी त्याचा रेफरन्स म्हणून अभ्यास कसं करणार तू पुढे?
मग इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला एकदम डिटेलमध्ये विचारत नाहीत, बट एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू पाहिजे असतो. मग ते न्यूज वाचल्यामुळे मला एक ब्रीफ असं एक मी टाइमलाईन बनवून घ्यायची डोक्यात, असं की हे आता नेक्स्ट स्टेप असं झालंय तसं झालंय. पण प्रिलियम्स आणि मेन्सला मी न्यूजपेपर वाचला नव्हता, मी टोटली मॅगझिन्सवर रिलाय केलेला. मग मी त्यातच हायलाईट करायची, अंडरलाईन करायची. बरं, मग आता इंटरव्ह्यू पहिला डॅफ झाला, त्याच्यानंतर न्यूजपेपर्स झाले. न्यूजपेपर आपण वाचायचे, एवढं इनफ आहे आय गेस प्रिपरेशनसाठी. आणि तुमचा कुठला स्पेशल एरिया, जसं माझा आता 12th कॉमर्स त्यामध्ये मेन्शन होता, तर मग मी कॉमर्सचं जरा बेसिक्स परत माझे रिवाइज करून घेतले, त्यावर काय प्रश्न आला तर असं. पण मग त्यात तुझा साधारण किती वेळ चालला तो इंटरव्ह्यू? माझा अराउंड 40 मिनिट्स आलेला, 40-45 मिनिट्स. हो. आणि काय काय विचारलं तुला? सो बिकॉज माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता आणि ग्रॅज्युएशन पण त्यातच झालंय, माझा मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू हा पॉलिटिकल सायन्सवर बेस्ड होता, इंटरनॅशनल रिलेशन्स. आणि डॅफ मध्ये तुझे पॉइंट्स घातले होतेस तुझ्या मेन्स आणि तुझ्या ग्रॅज्युएशनच्या संदर्भात ते होते, तेच म्हणजे माझा इंटरव्ह्यू मोस्टली इंटरनॅशनल रिलेशन्सवरच होता. बट अपार्ट फ्रॉम दॅट मी एक फेस्टिवल केलेलं आंतरचक्षू म्हणून, जे फिजिकली डिसेबल्ड मुलांसाठी असं, मग त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला गेलेला. म्हणजे तेच डॅफ मधले सगळे प्रश्न होते, पूर्ण डॅफ बेस्ड माझा इंटरव्ह्यू झाला. आणि किती लोक आतमध्ये होते? आत एक 5 जणांचा बोर्ड असतो. बरं, ते सगळेजण प्रश्न विचारतात? सगळे प्रश्न विचारतात. आणि मग तिथे तुमची बॉडी लँग्वेज चेक करत असतील? सगळं. तू त्याच्या संदर्भात पण विचार केलास? हो, त्याच्या संदर्भात पण तिथे क्लासेस असतात दिल्लीमध्ये, जे आपल्याला प्रिपेअर करतात की आपली बॉडी लँग्वेज कशी पाहिजे. ओके. पण समजा एखाद्याला नाही शक्य क्लासेस न लावणं आणि हे करणं, तर तू कसं काय सांगशील बॉडी लँग्वेजच्या संदर्भात इंटरव्ह्यूसाठी? ओके, सो इंटरव्ह्यूसाठी हे क्लासेस पैसे चार्ज करत नाहीत, ते फ्री ऑफ कॉस्ट असतात, सगळे घेतात. सो कोण पण जाऊन करून घेऊ शकतं. येस. पण मग त्याला त्याची अट नाही का की त्यांचा प्रिव्हियस विद्यार्थी? असं काही नाही, सगळे चालतात. पण तुम्ही पण 3,000 मध्ये बसला पाहिजे त्या? 3,000 मध्ये बसलो पाहिजे. येस. तर मग ते घेतात, तेव्हा घेतात. पण मग त्याचा आणि तुमच्या IAS चा काय संबंध आहे? म्हणजे IAS म्हणून करिअर, आता उद्या तू पोस्ट कोणत्या असतात IAS मध्ये? IAS मध्ये अराउंड 20+ पोस्ट असतात. कोणत्या? IAS असतं म्हणजे कलेक्टर. येस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, हे त्याचा एक वेगळा पेपर असतो. तुला कशात हे वाटावं, म्हणजे तुला कशात जायची इच्छा आहे? मला IAS कलेक्टर होणं. ओके. आणि मग परत ते बॉडी लँग्वेजकडे येऊया आपण. बॉडी लँग्वेज कितपत महत्वाची असते इंटरव्ह्यूच्या वेळेला आणि इंटरव्ह्यू नंतर सुद्धा? ओके. आणि तू त्याचा कसा विचार केलास? ओके. बॉडी लँग्वेज मध्ये सगळ्यात पहिले तर आपला कॉन्फिडन्स, मला वाटतं आपण कॉन्फिडंट असणं सगळ्यात महत्वाचं आहे. बिकॉज जेव्हा आपला कॉन्फिडन्स त्यांना दिसून येईल, तेव्हा त्यांना विश्वास बसेल की ठीक आहे, हा कॅन्डिडेट एबल आहे का ऍडमिनिस्ट्रेटर होण्याला, दुसऱ्या लोकांना चांगलं काही मार्गदर्शन देण्याला आणि चांगली सर्व्हिस करण्यासाठी, लीड करायला. राईट. सो कॉन्फिडन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंडली, आता मी एक एक्झाम्पल देते. सपोज मी आता हात असे धरून बसली, अशी बसली, तर त्यामधून दिसून येतं हात टाईटली फिस्ट माझे असे एक दुसऱ्यामध्ये कॉन्जॉईंट आहेत, म्हणजे मी नर्व्हस आहे. घाबरल्यावर आपण असं करतो, आपल्याला हे जनरली समजून येत नाही, बट ते त्यांना कळून येतं. नॉर्मली आपण बसलो असेच की कॉन्फिडन्स आपला दिसून येतं की ठीक आहे, वी आर नॉट नर्व्हस अँड वी कॅन डू दिस. मग हे छोट्या गोष्टी ज्याच्यासाठी आपल्याला तिथे ट्रेन केलं जातं, कसं बसायचं, स्थिर बसायचं, स्ट्रेट असं वगैरे. पण त्याचा नक्की तुझ्या इंटरव्ह्यूत फायदा झाला? येस. आणि तुझी भाषा पूर्णपणे, म्हणजे तुझं मीडियम इंग्लिश होतं पूर्ण? पूर्ण इंग्लिश. येस. आणि अदर दॅन इंग्लिश अशी सोय असते रिजनल मध्ये किंवा हिंदीमध्ये? हो. समजा मला मराठीतच पूर्ण परीक्षा द्यायची UPSCची, फ्रॉम प्रिलिम टू इंटरव्ह्यू पर्यंत, तर अशी सोय आहे? प्रिलियम्सचा पेपर हा फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये देता येतो, बट मेन्स आणि इंटरव्ह्यू हे आपण रिजनल लँग्वेजेस मध्ये, जे 8th शेड्यूल मध्ये मेन्शन्ड आहे, त्यांच्यामध्ये देऊ शकतो. तुम्ही मराठीत देऊ शकता मेन्स आणि इंटरव्ह्यू. ओके. आता तुझं ट्रेनिंग होणार आहे मसुरीला, आहे का ते? मसुरीला. मग त्याच्या संदर्भातली काय काय तयारी असते आता? त्याच्या संदर्भात म्हणजे तिकडे गेल्यावरती ऍक्च्युअल मध्ये आमचं प्रिपरेशन पूर्ण चालू होतं, बट आता ते साधं आपलं पॅकिंग म्हणा, त्याच्या आधी जायच्या आधी आम्हाला काही कोर्सेस करावे लागतात. कसले असतात ते? बेसिक एक जनरल नॉलेजचे कोर्सेस. AI आता AI सध्या खूप ट्रेंडिंग आहे, सो AI बद्दल एक बेसिक नॉलेज आपल्याला वगैरे असे काही कोर्सेस असतात जे आम्ही करतो. आणि नंतर मग तिथे गेल्यावर आमची प्रॉपर ट्रेनिंग असते मसुरीमध्ये, एव्हरीथिंग. येस. आणि 1 वर्षाचं असतं का ते? अराउंड 1 इयर असतं. आणि मग तिथे पूर्ण वेळ राहावं लागतं?
म्हणजे एक वर्षभर येस, मध्ये मध्ये लिव्स मिळू शकतात. पण ती तुमच्या सर्व्हिस मध्ये काउंट करतात? म्हणजे ते ट्रेनिंग. येस. म्हणजे यू विल गेट स्टायपेंड ऑर सॅलरी? So we will be getting salary but not full salary. Some of it will be deducted. आणि पण त्या काळात म्हणजे तुम्हाला मॉनिटरी मदत असतेच ती सॅलरी म्हणून. गुड. आणि आता किती एकूण 1016 पोझिशन्स आहेत म्हणजे तिथे लोक असतील तुझ्यासोबत? येस. आणि भारतभरातली? हो. म्हणजे हा एक वेगळा अनुभव असेल नाही? हो, डेफिनेटली. तुला आता वेगळं जग मिळेल बघायला. हो. बर, मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासात तू एक खूप डेडिकेटेड अभ्यास केलायस आणि तू खूप मन लावून हे केलंयस. तर साधारणपणे दिल्लीत जेव्हा तू अभ्यासाला गेलीस, कारण तू मुंबईत घरी अभ्यास केलास, तर तो कसा केलास आणि दिल्लीतला तुझ्या अभ्यासाची पद्धत काय होती? ओके. मुंबईत इश्यूज हे होते की पहिले तर मी घरात अभ्यास करायची, जो फॅमिलीचा जरा मध्ये मध्ये इंटरफेरन्स असायचा, डिस्टर्बन्स असायचा. ठीक आहे. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरी नेहमी लोक येणार जाणार वगैरे, मग ते फंक्शन्स असायचे. मग दिल्लीला गेल्यावर हे सगळे मला अवॉइड करता आले. नेक्स्टली मुंबईत असताना मला एवढा सिरियसनेस नव्हता एक्झाम बद्दल की ऍक्च्युअली कॉम्पिटिशन काय आहे. दिल्लीला गेल्यावर ते कळालं. मग मी अजून सिरियस झाली. मी सोशल मीडियापासून पूर्ण लॉग ऑफ केलं आणि 4 वर्ष माझा सोशल मीडिया बंद होता. सो दॅट हेल्प. मी तिकडे दिल्लीला जाऊन लायब्ररी जॉईन केलेली. ते मला हेल्प झालं त्याचं भरपूर जास्त. आणि फ्रेंड्स माझे लिमिटेड होते तिकडे. मुंबईमध्ये म्हटलं लहानपणापासून राहिल्यामुळे फ्रेंड्स जरा खूप जास्त होते. सर्कल मोठा होता. तिथे गेल्यावर कसं एकटीच 2-3 जण होते मोजके तेवढेच. मग एक डिसिप्लिन आला माझ्यामध्ये जो घरी नव्हता. आणि तिथं मग तू लायब्ररीत पूर्ण वेळ बसायचीस तो अभ्यास करत? हो. दिल्लीमध्ये? आणि किती वर्ष? 1 वर्ष होतीस दिल्लीत? 1 वर्ष. म्हणजे तू 1 वर्षामध्ये प्रिलिम आणि मेन्स दोन्हीचा अभ्यास केलास? हा, दोन्हीचा केला. आणि त्या 1 वर्षात ते सुटलं? हो. आणि टिल युअर इंटरव्ह्यूज? येस. ते 1 वर्षामध्ये? येस. म्हणजे खरंच हे आहे, ते अगदी अचीवमेंट आहे. आता तू मसुरीत ट्रेनिंग घेशील. मसुरीतलं ट्रेनिंग झाल्यानंतर तुला डायरेक्ट पोस्ट मिळेल? हो, आम्हाला पोस्ट भेटते. आणि मग ती जिल्हाधिकारी म्हणूनच असते? उपजिल्हाधिकारी अगोदर? येस. आणि मग जिल्हाधिकारी? हळूहळू प्रमोशन होतं काही वर्षांनी. आम्ही पहिले प्रोबेशनर असतो 2 वर्षांसाठी. मग ते प्रोबेशनर्स म्हणजे काय? प्रोबेशनर म्हणजे तेव्हा आम्ही अंडर कलेक्टर काम करतो. तेव्हा आम्ही SDM असतो, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं. उपजिल्हाधिकारी. मग हळूहळू प्रमोशन होतात. म्हणजे तोही एक शिकण्याची प्रोसेस असेल. गुड. आणि मग तुला काय वाटतंय, म्हणजे सर्व्हिसेस मध्ये राहून तुझे तुझं स्वतःचे एक विचार ठरला असेल ना की काय काय करावं असं वाटतंय, किंवा तुला तुझी स्वतःची एक काय विजन आहे? ओके. सो माझी विजन हेच आहे की वेन आय गेट इन टू द सर्व्हिसेस, मला 2 सेक्टर्समध्ये जर काम करण्याचा चान्स भेटला तर मला त्या सेक्टर्समध्ये करायचंय. फर्स्ट इज एज्युकेशन, बिकॉज मला वाटतं एज्युकेशन इज द मेन पिलर ऑफ आवर ग्रोथ, ऑफ आवर कंट्रीज ग्रोथ. आणि सेकंडली हेल्थ, बिकॉज जेव्हा आपली हेल्थ चांगली असेल तेव्हा आपण प्रॉपरली एज्युकेशन घेऊ शकणार. सो हे 2 पिलर्स मला खूप इम्पॉर्टंट वाटतात आणि मला ह्या 2 पिलर्सवरती जास्त फोकस करायला आवडेल. मग हे एज्युकेशन आणि हेल्थ याच्यासाठी हे जे जिल्हाधिकारी कार्यालय असतं तिथं काही वेगळ्या योजना किंवा हे असतात? हो, असतात ना. आणि मग त्याच्या थ्रू तुला ते काम करता येईल? ओके, गुड. आणि तुझ्या आई वडिलांची सध्या मला वाटते खूप आनंदाची हे असेल ना फेज? कारण आणि तुमच्या फॅमिली तू पहिली आहेस? हो, मी पहिली. आणि तुझ्या फॅमिलीत इतर कसं आहे तुझं वातावरण? म्हणजे तुमच्या फॅमिलीचं वातावरण कसं आहे साधारण? मध्यमवर्गीय आहेत ना? हो, मध्यमवर्गीय, सगळेच मिडल क्लास. आणि बाकीची सगळी तुझी भावंड? सगळे म्हणजे आमची फॅमिलीज ओव्हरऑल मिडल क्लास आहे. आणि नाही, पण भावंड काय करतात साधारण? लहान बहीण माझी. नाही, तुझी लहान बहीण किंवा चुलत मावस जे काय आहे ते? तर माझा मोठा भाऊ आहे, कझन भाऊ, तो पोलीस आहे नवी मुंबईमध्ये. दुसरा एक भाऊ आहे, तो पॉलिटिक्स मध्ये. सगळे वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये आहोत. बहीण माझी सध्या ग्रॅज्युएशन करतेय. दुसऱ्या बहिणी आहेत त्या कॉर्पोरेट मध्ये आहेत कामाला. सगळ्यांचे डायव्हर्स फील्ड्स आहेत. ओके. आणि या सगळ्या ह्याच्यात आता तू IAS म्हणून बाहेर पडणार? हो. ग्रेट अचीवमेंट. तू आता मेन्स क्लिअर केलंस आणि आता हे पण सांगितलंस की इंटरव्ह्यू तुझा, आणि या सगळ्या प्रवासात म्हणजे तो खरं 1 वर्षाचाच प्रवास आहे आणि रिअल अचीवमेंट आहे ती. पण मला माझ्या समोर गेली 28 वर्ष मी पाहतेय ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, पुण्यामध्ये
किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये अभ्यासाला येणारी मुलं आहेत आणि काही वेळेला ती हे साध्य नाही करू शकत. तर तुझं याच्यावर काय म्हणणं असेल? मुख्य म्हणजे स्वतः सेल्फ मोटिवेशन आणि अभ्यास स्वतःचा स्वतः करणं, याच्याबद्दल थोडंसं बोल. ओके. मी पहिले हेच सांगू इच्छिते की UPSCची जी एक्झाम आहे ती एक रेस नाही बट एक मॅरेथॉन आहे. खूप लॉंग जर्नी आहे. सो आपण जर या जर्नीमध्ये आपण भाग घेत आहोत तर सगळ्यात पहिले तर आपण स्वतःला मेंटली स्टेबल केलं पाहिजे, स्ट्रॉंग बनवलं पाहिजे की ठीक आहे मध्ये फेलियर्स येतील बट आपण त्या फेलियर्सला ओव्हरकम केलं पाहिजे, बघून की आपण कुठे चुकलो आणि वी शुड इम्प्रूव्ह ऑन दोज थिंग्स. जसं मी पहिल्या 2 अटेम्प्ट्समध्ये प्रिलिम्स क्लिअर केली नव्हती तेव्हा मला पण खूप सेटबॅक फेस केलेला. आय यूज टू क्राय फॉर डेज की का नाही होते, व्हॉट इज रॉंग विथ मी. बट देन आज मी इथे आहे तर मी हे बोलू शकते की ते 2-3 दिवस रडली पण त्यानंतर मी परत ट्रॅकवरती आली. मी परत अभ्यास केला, पाहिलं की मी कुठे चुकत आहे. तर मग हे करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सो दॅट तुम्हाला लवकरात लवकर सक्सेस भेटेल तुमच्या ड्रीममध्ये. आणि सेकंडली तुम्ही कन्सिस्टंट राहा. असं नाही की आज 2-3 तास अभ्यास केला मग उद्या सुट्टी घेऊन टाकली मग परवा परत जरासाच अभ्यास केला. कन्सिस्टंट राहा, रोज 1-1 तास करा सुरुवातीला हवं तर, बट करा, रोज करा. त्यामुळे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन येईल तुमच्यामध्ये जे खूप इम्पॉर्टंट आहे या जर्नीमध्ये. ह्या 2 गोष्टी आहेत आणि मेंटली स्टेबल राहा, बस. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जे पण नेगेटिव्ह पीपल आहेत, जे नेगेटिव्ह एनर्जीज तुम्हाला वाटतात तुमच्या लाईफमध्ये त्यांना थोड्या वेळासाठी लांब ठेवा. थोड्या वेळासाठी तुमचा मेंटल पीसवरती जास्त फोकस करा. येस. तू आता म्हणालीस की तुझे 2 अटेम्प्ट तू पार नाही पाडू शकलीस आणि ते थोडी त्यात मागे पडलीस. मी असं नाही म्हणणार की फेल झालीस पण पार नाही पाडू शकलीस. तर ते करत असताना थोडासा तो जो सेटबॅक आहे आणि त्यावेळेला येणारा जो काही एक निगेटिव्ह हे आहे तर त्या संदर्भात तू कसं स्वतःला प्रिपेअर केलंस की नाही आता मला परत पुढच्या जोमाने काम करायचंय आणि अभ्यासात काय थोडासा जो काही बदल केला असेल तो काय केलास? ओके. सो तो स्टेप पार करायला सगळ्यात मोठा सपोर्ट मला माझ्या पेरेंट्सचा भेटला. त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास होता. मला जेवढा विश्वास होता की माझं होईल तेवढं त्यांना होता की ते बोलायचे ठीक आहे नाही झालं ना नेक्स्ट टाइम तुझं नक्की होणार आहे, तू पॉझिटिव्ह राहा. सो सगळ्यात पहिला तर त्यांचा मेजर सपोर्ट होता मला मॉरली. सेकंडली मी ऑब्झर्व केलं मी काय चुका करते. म्हणजे एक चूक जी मेजर मी करत होती वॉज की मी मॉक टेस्ट सॉल्व्ह नाही करायची. तर मॉक टेस्ट न केल्यामुळे डायरेक्टली मी पेपरला जायची, मला अंदाज नसायचा पेपरचा. मग 3rd अटेम्प्टला मी खूप मॉक टेस्ट सॉल्व्ह केले. मग त्यामुळे मी स्वतःला अनालाइज करू शकले की ऍक्च्युली पेपर कसा येतो आणि हाऊ शुड आय बिहेव्ह ऍट दॅट पॉइंट. सो दीज वर द फ्यू थिंग्स. मग तेच मी बोललं कन्सिस्टंट नव्हती मी प्रिपरेशन मध्ये वगैरे. तर मग या छोट्या छोट्या गोष्टींवरती मी ऑब्झर्व केलं आणि स्वतःला इम्प्रूव्ह केलं. माझे पेरेंट्स पण मला सांगायचे मे बी तू हे चुकीचं करते असं ट्राय करून बघ. माझी बहीण मला सपोर्ट करायची खूप जास्त. म्हणजे फॅमिलीचा भरपूर सपोर्ट होता मला या क्रुशियल टाइम्स मध्ये आणि त्याच्यामुळे मे बी टुडे आय एम हिअर. येस. पण माझ्या पुढे ना एक फार मोठा प्रश्न आहे. काही मुलं वर्षानुवर्ष हे अटेम्प्ट करतात. म्हणजे किमान एक 6-7 वर्ष त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतरची किंवा ड्युरिंग ग्रॅज्युएशन म्हणजे वयाच्या 28-29 पर्यंत ते प्रयत्न करत राहतात. पण दुर्दैवानं नाही होऊ शकत. तर तुला काय वाटतंय? तुझं असं म्हणणं आहे की मी ए प्लॅन बनवलेला आणि तो ए प्लॅन वरच मी आय वॉज स्टिक टू द ए प्लॅन. तर तुझं कसं हे आहे म्हणजे तू काय सांगशील या तुझ्या मित्रमैत्रिणींना? ओके. मला वाटतं जर तुम्हाला एवढे वर्ष लागत आहेत या प्रिपरेशनच्या फेजमध्ये तर डेफिनेटली तुम्ही कुठेतरी चुकत आहात. मग मला वाटतं तुम्ही त्या बाबतीत स्टबन नसलं पाहिजे की नाही मी बरोबरच करत आहे, त्यांच्याकडून काहीतरी चुकतं किंवा माझा लक खराब आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं पाहिजे की तुम्ही कुठे चुकत आहात. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं माझ्याकडे एक प्लॅन बी नव्हतं. तर त्याच्या मागे कारण हे होतं की मला असं वाटायचं जर सपोज प्लॅन बी असला की माझा प्लॅन ए कडचा जो अटेन्शन आहे तो कुठेतरी डायव्हर्ट होईल. की ठीक आहे प्लॅन बी आहे हे नाही झालं तर सो आय वोंट गिव्ह माय 100% टू प्लॅन ए. सो हा माझा थिंकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू होता. सो दॅट्स वाय मी फक्त एकच प्लॅन ठेवलेला आणि मी एव्हरी अटेम्प्ट नंतर मी ऑब्झर्व केले आणि माझ्या फेलियर्सवर माझ्या पॉइंट्सवरती ज्याच्यामुळे मला फेलियर आलं त्याच्यावर इम्प्रूव्ह केलं. सो आय गेस जर हे आपण केलं आणि नीट प्रिपरेशन केलं तर वी कॅन डू इट. येस. तर आता मला असं वाटतं की आपण थोडं समअप करूया कारण तू आतापर्यंतचा जो काही प्रवास तुझा आणि तो खरंच अतिशय लहान वेळात आणि लहान वयात तू अचीव्ह केलायस आणि ते करणं खरंच अवघड असतं.
कारण मी आर्ट्सचीच आहे आणि मी आर्ट्सच्या ह्याच्यामध्ये माझं 28 वर्षांचा अनुभव आहे. पण अजून तेवढं प्रिसाईज होणं, टू द पॉइंट असणं, हे जमणं ही एक फार मोठी कला आहे आणि ते तू साध्य केलीस. याच्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि तू IAS ऑफिसर म्हणून आता जॉईन होशील ट्रेनिंगसाठी, त्याच्याबद्दल तुला शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझ्यासारख्या डेडिकेटेड आणि एक विजन असलेल्या मुली स्पेशली यात येणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्याबद्दल तुला फार मोठ्या माझ्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून. तू काम करावंस आणि काहीतरी एक कन्स्ट्रक्टिव्ह असावं तुझ्या हातून व्हावं, ही आमची फार मोठी अपेक्षा आहे. याच्यासाठीच खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं जास्त, आणि ते आज सफल झालं. तर तू इथे आलीस तर त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि तू आम्हाला एक छान मार्गदर्शन केलंस. आणि तुझ्या रूपानं मला नक्की माहिती आहे की 1-2-4 मुली तरी नक्कीच यातून उभ्या राहतील आणि एक फार मोठा आदर्श निर्माण करतील. तर आज आपण इथेच थांबूया आणि आपण परत भेटूया. कारण मला आता तू सर्व्हिसेसमध्ये काय काय करशील याची उत्सुकता आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व्हिसेस करत असताना तुझे काय चॅलेंजेस असतील हे आपण नक्की बोलूया. जेव्हा तू सर्व्हिसेसला जॉईन करशील तेव्हा 2 वर्षांनी परत रोड कम्प्लीटेड असं म्हणून आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू. आज आपण वृषालीशी बोललो. वृषाली कांबळे मुंबईहून आपल्याशी इथे बोलण्यासाठी आली होती. तिचा जो 1 वर्षांचा प्रवास आहे, 15 लाखापासून ते 1016 मध्ये 310वी रँक भारतामध्ये मिळवणं, ही एक फार मोठी अचीवमेंट आहे. आणि तिची अचीवमेंट आपल्यासाठी फार मोठी मार्गदर्शक आणि एक मोटिवेशन म्हणून मोटिवेशन मिळणार आहे आपल्याला त्यातून. तर या सगळ्याचा फायदा आपल्या करिअरसाठी नक्की होईल. आपण रोड टेकन करिअर पाथ याचा दर्शक म्हणून आज आपण हा एपिसोड पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला इथे बोलावल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद टू द रोड टेकन अँड सागा क्रिएशन्स.
आणि तुम्ही प्लीज रोड टेकनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.